दारात पाणी तर पाऊस मरणाचा येतोय आणि निघायला येईना आम्हाला। मग तसल्या परिस्थितीत 8 वाजता तर बरोबर घरात पाणी आलं। आम्हाला कुठली आतापर्यंत मदत आलीच नाही। 2 तासामध्ये पूर्णपणे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली। मग वह्या पुस्तक अख्खे वाहून गेले। आमचं दप्तर वह्या हे सगळं खालीच होतं। ते पाणी वाढत जाऊन ते अख्खे वह्या पुस्तकही भिजली, नुकसानही झालं आमचं। बच्चे मन के सच्चे होते आहे। खरं तर बोलताना विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः पाणी तरळत होतं। कित्येक माता माऊली आपला संसार ज्यावेळेस मोडून पडला हे सांगताना अगदी त्यांचा कंठ दाटून येत होता। तर ज्यावेळेस आम्ही ह्या पाटील इस्टेटमध्ये आलोत, पाटील इस्टेट आल्याच्या नंतर इथलं विदारक चित्र ज्यावेळेस आम्ही बघितलं की महापूर आल्याच्या नंतर सुद्धा इथं त्यांना सुविधांचा महापूर मात्र इथं अभाव असला दिसलेत आहे। याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं। अर्धा जीव कामात अर्धा जीव घरी, मुलं घरी आणि अपंग मालक आहेत माझे 2 त्यांचे ऑपरेशन झालेले आहेत। त्यांना काढायला मदत करायची का कामाचं बघायचं हे पडलेला विचार आणि त्यातनं कामावरनं फोनवर फोन येतात। मग त्यानंतर अर्ध्या रस्त्यातनंच वापस आले मी। वापस आल्याच्या नंतर मिस्टरांना काढलं साईडला आणि इतकं पाण्यातनं आम्ही साईडला गेलो। आत्तापर्यंत 3 वेळा आम्हाला जेवण भेटलं असेल त्यांच्याकडनं। घरात धान्य भिजलेलं, कपडा लता सगळा भिजला, फ्रीज वगैरे सगळं भिजून गेलं। किती वेळा तरी पूर आले नाहीत असं। मग ती परिस्थिती सगळी काढलेली आहे आम्ही। दारात पाणी तर पाऊस मरणाचा येतोय आणि निघायला येईना आम्हाला। मग तसल्या परिस्थितीत 8 वाजता तर बरोबर घरात पाणी आलं। घरात पाणी आलं तर लगेचच घरात पाणी आलं की आई माझी म्हातारी आहे, तिला ओढत तोडत मी बाहेर काढलं। मरणाची पडले तर तिच्या पायाला लागले, कासाटले तर मरणाचा इतका मांडी इतक्या पाण्यातनं तिला ओढत नेलं मी। आलं म्हणून तर लगेच पाणी आले दारात। आणि मग कशाचं काय माणसाला घ्यायला सुधरत नाही ना, काहीच नाही। धान्याचं आणलेलं, राशनचे धान्य आणलेलं होतं, पुन्हा धान्य भरलेलं, तेलाचा डबा घरात अर्धा, मग ते सगळं गेलं। कोणी काढायला जमलंच नाही ना। पाणी आल्यावर माणसाला भीती वाटते माणसाला, आणि माणसं तर लोक ओरडतात सगळी की पाणी आले निघा। मग तसल्या काही गडबडीत माणसाला काहीच काढता आलं नाही। फ्रीज म्हणजे घाण झाले, मिक्सर घाण झाला, TV बिघडली, पाणी त्या TV पर्यंत आलेलं, आणि कपडे बिपड्याची नुकसान झाले। तरी कामाला गेलं की माणसाला वाटतं अगं भीती येतोय काय की पाणी। दिवसभर तर कपडा माझ्या अंगावर वालाच होता, तिथं बदलाय सुद्धा कपडा नव्हता। 3 दिवस आंघोळ नव्हती मला। आमचं घर नदीच्याच कडेला आहे आणि सकाळी पहाटे 6 वाजता आमच्या घरापाशी पाणी आलं। आमच्या मम्मी पप्पांनी आम्हाला उठवलं। आम्ही घाईमध्ये सकाळी तिकडे वाकडेवाडीमध्ये शाळेमध्ये गेलतो। आमचं दप्तर वह्या हे सगळं खालीच होतं। ते पाणी वाढत जाऊन ते अख्खे वह्या पुस्तकही भिजली, नुकसानही झालं आमचं। परत जेव्हा पाणी गेलं तेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा अख्खा घरांमध्ये गाळ किडे होते आणि लाईट नव्हती, परत पाणी पण नव्हतं ना।